नमस्कार मित्रांनो. सुमित्राजी वारंवार घड्याळाकडे पाहत होत्या. रात्रीचे 9:30 वाजले होते आणि अजूनही पूजा घरी आली नव्हती. सुमित्राजींना खूप काळजी वाटत होती. दररोज तर पूजा रात्री 7 वाजेपर्यंत घरी येते. मग आज तिला का उशीर होत आहे? त्या स्वतःशीच बोलू लागल्या आणि खिडकीचे पडदे मागे सारत बाहेर पाहत होत्या. बाहेरचा रस्ता शांत होता. सुमित्राजीने तिचा मोबाईल उचलला आणि पूजाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण बेल वाजत राहिली. पण पूजाने उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांना अधिकच चिंता वाटू लागली. सुमित्राजीने पुन्हा फोन केला आणि कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचे हातपाय थंड होऊ लागले. अरे देवा, माझी मुलगी ठीक तर आहे ना? तिच्या मनात हजारो प्रश्न येत होते. पूजा ठीक तर असेल ना? तिला काही झाले तर नसेल ना? ती कोणत्या अडचणीत तर नाही ना? काळजीने सुमित्राच्या डोळ्यात अश्रू येत होते. त्यांनी दार उघडले आणि बाहेर रस्त्यावर नजर फिरवली. पण पूजा कुठेच दिसत नव्हती. असहाय्यपणे ती तिच्या खोलीत परतली. तेवढ्यात फोन वाजला आणि स्क्रीनवर पूजाचे नाव होते. सुमित्राजीने फोन उचलला. पूजा बेटा, तू कुठे आहेस? तू अजून घरी कशी आली नाहीस? पूजा म्हणाली, आई मी ठीक आहे. मी जवळच इथे रस्त्याच्या कोपऱ्यावर आहे. मी 5 मिनिटांत घरी येते. सुमित्राने सुटकेचा श्वास सोडला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आता ते सुटकेचे अश्रू होते. 5 मिनिटांनी दारावर बेल वाजली. सुमित्राजीने पटकन दार उघडले आणि पूजा तिथे उभी असल्याचे पाहून तिचे डोळे भरून आले. पूजा म्हणाली, आई तू का रडत आहेस? मी येतच होते. सुमित्राने तिला मिठी मारली आणि म्हणाली, बेटा, जेव्हा मूल घरी उशिरा येते तेव्हा आईला प्रत्येक मिनिट हा शतकासारखा वाटतो. पूजाने तिच्या आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आई, आतापासून मी कधीच इतका उशीर करणार नाही. पूजा तिच्यासोबत सुरक्षित आणि सुखरूप आहे हे जाणून सुमित्राजी त्या रात्री शांत झोपली. सकाळी पूजा आईसाठी चहा घेऊन आली. सुमित्रा म्हणाली, बेटा, तू मला का उठवले नाहीस? तुलाही ऑफिसला जावे लागेल. मी तुझ्यासाठी जेवण बनवते. पूजा म्हणाली, आई मी जेवण बनवले आहे. तुला काल रात्री झोपायला उशीर झाला होता, त्यामुळे मी तुला उठवले नाही. तू आता शांतपणे चहा घे. मग घड्याळाकडे पाहून ती म्हणाली, आई, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. मी निघते. आणि मी माझा डबा सुद्धा घेतला आहे. मी आता निघते. कृपया स्वतःची काळजी घे. तू वेळेवर जेवण करून घे. काळजी करू नकोस. हे सांगून पूजा ऑफिसला निघून गेली. आई आणि मुलीमधील हा छोटासा क्षण त्यांच्या नात्यात जो फक्त प्रेमाने भरलेला होता. पूजा ऑफिसमध्ये कामात खूप व्यस्त होती. तरीही ती तिच्या आईला दुपारच्या जेवणाच्या वेळी आईला फोन करून विचारायची, आई, सगळे ठीक आहे ना? सुमित्राजी म्हणाल्या, हो पूजा बेटा, सगळे ठीक आहे. आणि हो, थोड्या वेळापूर्वी तुझा भाऊ सुनील आला आहे. हे ऐकताच पूजाच्या चेहऱ्यावरील हास्य अचानक गायब झाले. तिने तिच्या आईचे बोलणे शांतपणे ऐकले. आणि फक्त सुनीलच नाही, तर त्याची पत्नी रेणूही त्याच्यासोबत आली आहे. सुमित्राजीच्या स्वरात एक वेगळाच उत्साह होता. पूजाला त्यावेळी आईशी काय बोलावे हे समजत नव्हते. तिचा भाऊ आणि वहिनी घर सोडून बरीच वर्षे झाली होती. आणि त्यानंतर त्या दोघांनीही या घराकडे मागे वळून पाहिले नव्हते. आणि आता अचानक ते इथे कसे आले? स्वतःला सावरत पूजा म्हणाली, ठीक आहे आई. मी तुझ्याशी नंतर बोलते. मला आत्ता ऑफिसमध्ये खूप काम आहे. पूजाने फोन ठेवताच तिच्या मनात विचारांची गर्दी झाली. इतक्या वर्षांनी तिचा भाऊ आणि वहिनी अचानक आल्याचा काय अर्थ असू शकतो? ते खरोखर आईला भेटायला आले आहेत का? की ते इतर काही कामासाठी इथे आले आहेत? तिच्या आईने पूजाला पुन्हा फोन केला. तेव्हा ती याच विचारात हरवली होती. पूजाने थोडा चिडून फोन उचलला, हो आई, आता काय झाले? सुमित्राजी म्हणाली, पूजा बेटा, काय झाले? तुझा भाऊ आल्याने तुला आनंद झाला नाही का? पूजाला राग आला आणि ती म्हणाली, आई, ते दोघे आलेत याचा मला आनंदच आहे. पण आई, त्यांना इतकी वर्षे आपली आठवण आली नाही. आणि आता ते अचानक कसे आले आहेत? ते नेमके काय घेण्यासाठी आले आहेत?
हे ऐकून सुमित्राला धक्का बसला आणि हळू आवाजात म्हणाली, पूजा बेटा, तू आता असे काही बोलू नकोस. शेवटी तो तुझा भाऊ आहे. पूजा म्हणाली, आई, जेव्हा तुला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याने मागे वळूनही पाहिले नाही. मी तुला एकटी रडताना पाहिले आहे. आता त्याचे अचानक येणे मला थोडे विचित्र वाटते. सुमित्राजीने पूजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, भूतकाळ विसरून जा बेटा. लोक बदलू शकतात. जर त्याला खरोखरच त्याची चूक कळली असेल आणि तो परत आला असेल तर आपण त्याला एक संधी तर दिली पाहिजे. पूजाचा राग अजूनही कमी झाला नव्हता. ती हळूवारपणे म्हणाली, हे बघ आई, तुला जे योग्य वाटते ते कर. पण मी त्याच्यावर इतक्या सहजपणे विश्वास ठेवू शकत नाही. मी स्वतः संध्याकाळी घरी येईन आणि त्याच्याशी बोलेन. सुमित्राजी म्हणाली, ठीक आहे बेटा. फक्त तू शांत राहा आणि रागावू नकोस. पूजाने उत्तर दिले, ठीक आहे आई, संध्याकाळी भेटू. असे म्हणून तिने फोन ठेवला. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न होता. तिचा भाऊ आणि वहिनी खरोखरच बदलले आहेत का? की त्यांच्या भेटीचे दुसरे काही कारण होते? दरम्यान सुनीलने सुमित्राजीचा हात धरला आणि म्हणाला, आई, मला तुमच्या दोघींशिवाय अजिबात करमत नाही. मी जेव्हा जेव्हा जेवायला बसतो तेव्हा मला तुझ्या हातचे जेवण आठवते. रेणू देखील वारंवार आग्रह करत होती की तुम्ही एकदा तुमच्या आईकडे जायला हवे. कितीही झाले तरी ती तुमची आई आहे. जवळ बसलेली रेणू हसली आणि म्हणाली, हो आई, मला सुद्धा तुमची खूप आठवण येते. तुमच्या हातचे जेवण, तुमचे प्रेमळ शब्द, सर्व काही तुमच्याशिवाय अपूर्ण वाटते. म्हणूनच आम्ही आलो आहोत. सुमित्राजीने तिच्या मुलाचे आणि सुनेचे संभाषण ऐकले आणि म्हणाली, हो बेटा, तू इथे आलास हे चांगलेच झाले. मी तुमच्यासाठी जेवण बनवते. तुम्ही दोघे फ्रेश व्हा. पण सुमित्राजीचे मन अस्वस्थ होते. त्या विचार करत होत्या की रेणूला तर कधीही या घराची कोणतीही ओढ नव्हती. मग अचानक प्रेमाचा हा वर्षाव कसा झाला? दरम्यान तिकडे पूजा देखील ऑफिसमध्ये बसून तिच्या घड्याळाकडे पाहत होती. तिला तिच्या आईचे शब्द आठवत होते आणि आता तिला घरी जाण्याची चिंता वाटू लागली होती. सुमित्राजी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. तेवढ्यात सुनीलने मागून रेणूला हाक मारली आणि ती लगेच स्वयंपाकघरात गेली. रेणू म्हणाली, आई, तुम्ही बसा, मी स्वयंपाक करते. तुम्ही सुद्धा खूप थकलेल्या दिसत आहात. तुमची सून इथे असताना तुम्ही का काम करत आहात? तुम्ही बाहेर जा आणि तुमच्या मुलाशी शांतपणे गप्पा मारा. मी स्वयंपाक करते आणि सर्वांसाठी जेवण घेऊन येते. सुमित्राजींना रेणूचे वागणे थोडे विचित्र वाटले. कारण तिने यापूर्वी सुरुवातीचे काही दिवस सोडता नंतर कधीही स्वयंपाकघरात पाऊल ठेवले नव्हते. सुमित्राजीने रेणूकडे लक्षपूर्वक पाहिले, पण काहीही न बोलता शांतपणे स्वयंपाकघरातून निघून गेली. सुमित्राजींना आत काहीतरी ठीक वाटत नव्हते. एकीकडे त्यांना वाटत होते की हे दोघे खरेच माझी काळजी घेण्यासाठी इथे आले आहेत का? की दुसरे काही कारण आहे? सुनील त्याची आई बाहेर येताना पाहून हसला आणि तिच्या शेजारी जाऊन बसला आणि बोलू लागला, सांग आई, कशी आहेस? तू आनंदी तर आहेस ना? सुमित्रा हलकेच हसली आणि हळूवारपणे म्हणाली, मी आनंदी आहे बेटा, पण तू अचानक इतका कसा बदललास? हे ऐकून सुनीलला थोडे अस्वस्थ वाटले, पण लगेच त्याने स्वतःला सावरले आणि म्हणाला, आई, जेव्हा आपली माणसे आपल्यापासून दूर जातात तेव्हा त्या माणसाचे महत्त्व कळते. पण आता मला समजले आहे, मी आता फक्त तुझ्यासोबतच राहीन. सुमित्राजी ऐकत होत्या, पण तिच्या मनात अजूनही शंका होती की सुनील माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. रात्रीचे 7 वाजले होते. पूजा कामावरून घरी आली तेव्हा रेणू स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. तिचा भाऊ सुनील सोफ्यावर बसलेला पाहून पूजाला राग आला, पण ती काहीच बोलली नाही आणि ती थेट तिच्या खोलीत गेली. सुनील काही बोलण्यापूर्वीच सुमित्राजी त्याला म्हणाल्या की ती कामामुळे थकली असेल, म्हणून ती तिच्या खोलीत गेली. सुनीलने म्हणाला, आई, मला माहीत आहे की मी काहीतरी खूप चुकीचे केले आहे. मी तुला आणि पूजाला वर्षानुवर्षे एकटे सोडले, पण आता मला खरोखरच गोष्टी सुधारायच्या आहेत.
आई, तुझा हा सुनील आता बदलला आहे. पूजा मला कधी माफ करेल का? सुमित्राजी म्हणाली, सुनील बेटा, काही चुका इतक्या मोठ्या असतात की त्या माफ करायला वेळ लागतो. पूजाला थोडा वेळ दे, कदाचित एक दिवस ती तुला माफ करेल. तेवढ्यात रेणू बाहेर आली आणि म्हणाली, आई, जेवण तयार आहे. मी पूजालाही बोलावू का? सुमित्राजी म्हणाली, नाही बेटा, तिला थोडा वेळ एकटीला राहू दे. तिला वाटेल तेव्हा ती बाहेर येईल. सुनील शांत बसला. पण तो खरोखर बदलला आहे का? पूजा तिच्या खोलीत बसून भूतकाळाच्या गोष्टींमध्ये हरवून गेली होती. तिला 5 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आठवतात की सुनील आणि रेणूने घरात कसा तमाशा निर्माण केला होता. ते दिवस तिच्या डोळ्यासमोरून जात होते. जेव्हा रेणू तिच्या खोलीतून कधीच बाहेर पडत नव्हती. ती दिवसभर तिच्या फोनवर व्यस्त असायची आणि आई घरातली सर्व कामे करायची. एके दिवशी जेव्हा सुमित्राजी आजारी होती आणि पूजा घरी नव्हती, तेव्हा हीच रेणू ओरडत खोलीतून बाहेर आली आणि रागाने म्हणाली, काय झाले आई? आज तुम्ही स्वयंपाक केला नाही. सुमित्राजींना खूप ताप होता. ती म्हणाली, रेणू बेटा, आज मला बरे वाटत नाहीये, म्हणून मी आज स्वयंपाक केला नाही. रेणू टोमणे मारत म्हणाली, त्यांचे नाटक बघा. या त्यांच्या मुलीला कोणतेही काम करू देत नाहीत. ते तिला शिक्षणासाठी बाहेर पाठवतात आणि या स्वतः तापाच्या बहाण्याने झोपून राहतात. आई आणि मुलीने काम टाळण्याचा एक उत्तम मार्ग शोधला आहे. रेणू आणखी काही बोलणार होती तेवढ्यात पूजा घरी आली. तिने रेणूचे शब्द ऐकले आणि रागाने म्हणाली, वहिनी, थोडी लाज बाळगा. तुमची सासू आजारी आहे. तिचा थोडा तरी आदर बाळगा. तिची काळजी घेणे तर दूरच राहिले आणि तुम्ही तिला स्वयंपाक करायला सांगत आहात. माझी आई दररोज स्वयंपाक करते. जर तुम्ही एक दिवस स्वयंपाक केला तर यात तुम्हाला कोणता त्रास होणार नाही. पूजाचे बोलणे ऐकून रेणू संतापली आणि रागाच्या भरात तिने पूजाच्या गालावर जोरदार थाप मारली. पूजा स्तब्ध झाली. सुमित्राजी देखील स्तब्ध झाली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, रेणू, तू पूजावर हात का उचलला? मी आजपर्यंत कधीही तिच्यावर हात उचलला नाही. सुमित्राजी काही बोलू शकण्यापूर्वीच सुनील तिथे पोहोचला. त्याच्या आईकडे पाहून तो म्हणाला, रेणूने पूजाला मारून चांगलेच केले. तुम्ही तिचे इतके लाड करता म्हणूनच ती इतकी उद्धटपणे बोलत आहे. आधीच रागावलेली पूजा म्हणाली, भाऊ, तुला लाज वाटायला हवी. तू तुझ्या बायकोला तर काहीच बोलत नाहीस. उलट तू आम्हालाच बोलत आहेस. दिवसभर वहिनी घरात काहीच काम करत नाही. आई घरातली कामे करते. लग्नानंतर तू तुझ्या बायकोचा गुलाम झाला आहेस. तुझ्या बायको समोर तुझे काहीच चालत नाही. सुनील रागाने म्हणाला, आई, तिला सांगून ठेव. रेणूने तिला आता फक्त एकदाच थापड मारली, पण तिने माझ्याशी जर पुन्हा वाद घातला तर मी तिचे दोन्ही हातपाय तोडून टाकीन. मग घरातच राहील आयुष्यभर. हे ऐकून सुमित्राजी स्तब्ध झाली. त्यांना कधीच वाटले नव्हते की माझा स्वतःचा मुलगा त्याच्या बहिणीबद्दल असे काही वाईट बोलेल. सुनीलच्या बोलण्यावर पूजा थरथरली, पण तिने स्वतःला सावरले आणि ठाम आवाजात उत्तर दिले, भाऊ, मी घाबरून जाणाऱ्यातली मुलगी नाही आहे. जर तू किंवा वहिनीने आज माझ्यावर हात उचलण्याची चूक केली तर मी गप्प बसणार नाही. आणि हो, या घरात आईला मोलकरीण म्हणून वागवण्याची चूक करू नकोस. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच होणार नाही. पूजाचे धाडस पाहून सुमित्राजीच्या डोळ्यात अश्रू आले. पण सुनील आणि रेणू मात्र स्थिर राहिले. सुनील रागाने बाहेर पडला आणि रेणू रागाने पूजाकडे पाहत तिच्या खोलीत परतली. सुमित्राजीच्या डोळ्यात अश्रू आले. पूजा त्या दिवशी आईला मिठी मारून खूप रडली. हळूहळू घरात भांडणे वाढत गेली आणि मग तो दिवस आला जेव्हा सुनील रागाने म्हणाला, आई, रेणू आणि मी आता या घरात राहू शकत नाही. हे ऐकून सुमित्राजीचे मन थरथर कापले. मुलगा कसाही असला तरी जोपर्यंत तो त्याच्या आईच्या डोळ्यासमोर असतो तोपर्यंत तिचे मन शांत राहते. आणि जेव्हा तोच मुलगा घर सोडण्याबद्दल बोलतो तेव्हा तिच्या आईचे मन विदीर्ण होते. सुमित्राजी थरथरत्या आवाजात म्हणाली, बेटा, असे बोलू नकोस. हे घर तुझे आहे, तू ते सोडून जाऊ नकोस.
पण सुनीलचा राग आता वाढला होता. त्याने सर्व भांडणांसाठी पूजाला गृहीत धरले आणि म्हणाला, जोपर्यंत पूजा या घरात आहे तोपर्यंत या घरात शांतता राहणार नाही. त्यामुळे आम्ही हे घर सोडून जात आहोत. पूजा आश्चर्याने तिच्या भावाकडे पाहत राहिली. ज्या भावासाठी तिने स्वतःला मागे ठेवले, आज तोच भाऊ हे घर सोडण्याचे कारण म्हणून तिचे नाव घेत होता. सुमित्राजीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण सुनीलने ऐकण्यास नकार दिला. त्याने पटकन त्याची बॅग उचलली, रेणूचा हात धरला आणि दाराकडे निघाला. सुमित्राजीने असहाय्यपणे त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मागे वळूनही पाहिले नाही. दार बंद होताच जणू सुमित्राजीचे जग रिकामे झाले होते. तिच्या मुलाने तिला तिच्या डोळ्यासमोर एकटीला सोडले होते. एक तो दिवस होता आणि आज तोच दिवस आहे जेव्हा सुनील अचानक अशा प्रकारे घरी आला होता. पूजा अजूनही तिच्या खोलीत या सर्व जुन्या आठवणींमध्ये हरवली होती. तेवढ्यात सुमित्राजी आत आली आणि म्हणाली, पूजा बेटा, अशी किती वेळ तू एकटीच खोलीत राहणार आहेस? पूजा पूर्णपणे अस्वस्थ होती, पण तरीही ती उठली आणि म्हणाली, तू जा आई, मी लगेच परत येईन. पूजाच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता होती. पण इतक्या वर्षांनी सुनील खरोखरच बदलला असेल का? त्याने त्याची चूक मान्य केली असेल का? की त्याच्या येण्यामागे दुसरे काही कारण आहे? हे प्रश्न अजूनही तिच्या मनात घुमत होते. पण तिला माहीत होते की सुनील अचानक परतल्याने तिची आई खूप आनंदी झाली आहे. तिने विचार केला की मला आईच्या आनंदासाठी तरी खाली जावे लागेल. तिच्या आईच्या आनंदासाठी पूजाने भूतकाळ विसरणेच योग्य ठरेल असे ठरवले. ती खाली आली आणि तिच्या भावाला विचारले, भाऊ, तू कसा आहेस? इतक्या वर्षांनी तुला आमची आठवण कशी आली? सुनीलने पूजाकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाला, तू माझी लहान बहीण आहेस आणि तुझी आठवण तर आम्हाला येणारच. आणि तुझ्या वहिनीला आईची खूप आठवण येत होती म्हणून आम्ही आलो. पण काळजी करू नकोस, तुझी वहिनी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. ती घरातील सर्व कामे स्वतः करते. रेणू बाहेर जेवण घेऊन आली आणि म्हणाली, पूजा, मी आज तुझी आवडती खीर बनवली आहे. पूजा हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाली. तिचा भाऊ आणि वहिनी खरंच इतके बदलले आहेत का? पूजाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. सर्वजण एकत्र जेवायला बसले. आता पूर्वीसारखे तणावाचे वातावरण नव्हते. सर्वजण हसून गमतीने गोष्टी करू लागले. पूजा तिच्या वहिनीची स्तुती करत म्हणाली, वहिनी, आज खीर तर खूपच स्वादिष्ट झाली आहे. रेणू म्हणाली, खरंच पूजा? हो वहिनी, मी खोटे का बोले? सुनील गमतीने पूजाला म्हणाला, पूजा, तसे मला एक गोष्ट सांग, तू अजूनही रागीट आहेस का की तू थोडी सुधारली आहेस? रागाचे नाटक करत पूजा म्हणाली, हो, जशी मी एकटीच रागीट आहे. आणि तू नेहमीच साधा आणि सरळ आहेस, अगदी जिलेबीसारखा. सर्वांचे आनंदी चेहरे पाहून सुमित्राजी भावनिक झाली. तिने हात जोडून म्हटले, हा आनंद असाच कायमचा राहू दे देवा. पूजाला तिच्या आईच्या डोळ्यात वर्षानुवर्षे परत आलेला आनंद दिसला. रेणू आता पूजाशी चांगले वागत होती. रेणू पूजाला म्हणाली, पूजा, मी खरोखरच त्यावेळी चूक केली होती, पण आता मी बदलली आहे. हे ऐकून पूजाला थोडेसे समाधान वाटले. पण आतून तिला काहीतरी विचित्र वाटले. काहीतरी बरोबर होत नाहीये. पुढचे काही दिवस सगळे व्यवस्थित चालले. रेणू रोज सकाळी सुमित्राजीसाठी चहा बनवत असे आणि घरातील कामे करू लागली. पण पूजाला कधीकधी तिच्यातील हा बदल थोडा अनैसर्गिक वाटायचा. मग एके दिवशी पूजाने सुनील आणि रेणूला तिच्या आईशी एकटे बोलत असल्याचे पाहिले. पूजा येताच ते दोघेही गप्प बसले. पूजाला संशयास्पद वाटले, पण तिने त्यावेळी काहीही सांगितले नाही. हळूहळू पूजाला अधिकाधिक विचित्र गोष्टी लक्षात येऊ लागल्या. पूजाला प्रश्न पडू लागला की भाऊ आणि वहिनी काही नवीन युक्ती तर खेळत नाही आहेत ना? त्या दिवशी पूजाला रविवारची सुट्टी होती. सुनील आणि रेणूला आज माझ्या समोर त्यांच्या आईशी काहीही बोलता येणार नाही हे चांगलेच माहीत होते. म्हणून त्यांनी त्यांचा प्लॅन बदलला. सुनीलने अचानक पूजाला 5,000 रुपये दिले आणि म्हणाला, हे घे पूजा. पूजाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, भाऊ,
हे इतके पैसे कशासाठी देत आहेस? सुनील काही बोलण्यापूर्वीच रेणू मध्येच अडवून म्हणाली, पूजा, तुझा भाऊ प्रेमाने देत आहे तर ठेव ते पैसे. या पैशातून तुझ्यासाठी काही आवश्यक वस्तू खरेदी कर. मग तिने धूर्तपणे सांगितले, आणि हो, एकटी जाऊ नकोस. मीही तुझ्यासोबत येते. आपण दोघी बाजारात जाऊयात आणि घरासाठी तुझ्यासाठी काहीतरी खरेदी करूयात. पूजाने थोडा वेळ विचार केला आणि नंतर होकार दिला. तिने पैसे घेतले. पण तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती की सुनील भाऊने अचानक मला इतके पैसे का दिले असतील आणि वहिनीला घरखर्चाची इतकी काळजी कधीपासून करायला लागली. ती या प्रश्नांमध्ये मग्न होती. पण तिच्या आईच्या आनंदासाठी यावर विचार करणे तिला योग्य वाटले नाही. रेणू आणि पूजा घराबाहेर पडून बाजाराकडे निघाल्या. वाटेत पूजाला लक्षात आले की रेणूचे वर्तन खूप वेगळे दिसत होते. तिला रेणूचा पूर्वीसारखा अहंकार दिसत नव्हता, ना चिडचिड दिसत होती. उलट ती खूप प्रेमाने म्हणाली, पूजा, मला माहीत आहे की तू माझ्यावर आणि सुनीलवर विश्वास ठेवू शकत नाहीस. हे ऐकून पूजाला धक्का बसला आणि म्हणाली, वहिनी, तुम्ही असे का बोलत आहात? असे काही नाहीये. रेणू म्हणाली, नाही पूजा, गेल्या काही वर्षात आम्ही तुला आणि आईला खूप त्रास दिला आहे. पण खरे सांगायचे तर आम्हाला आमच्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे आहे. रेणूचे बोलणे ऐकून पूजा थोड्या वेळासाठी विचारात गढून गेली. वहिनी जे बोलत आहे ते खरे आहे की हे सर्व फक्त एक नवीन नाटक आहे? बाजारात पोहोचल्यावर रेणूने घरासाठी काही सामान आणि आवश्यक घरगुती वस्तू खरेदी केल्या. पूजाला थोडेसे समाधान वाटले की किमान ते घराच्या खर्चात हातभार लावत आहेत. पण मग पूजाला लक्षात आले की रेणूचे लक्ष सतत तिच्या फोनवर होते. ती कोणाला तरी मेसेज करत होती आणि आजूबाजूला पाहत होती. जणू काही ती कोणाची तरी वाट पाहत आहे. अचानक रेणू पूजाला म्हणाली, पूजा, थोडा वेळ इथेच थांब. मी 2 मिनिटात परत येते. पूजाने विचारले, वहिनी, तू कुठे जात आहेस? रेणू म्हणाली, माझी एक जवळची जुनी मैत्रीण इथून 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. असे सांगून रेणू पटकन बाजूच्या रस्त्यावर गेली. यामुळे पूजाला आणखी संशय आला. ती रेणूच्या मागे गेली. रस्त्याच्या कोपऱ्यावर पोहोचताच पूजाने रेणूला एका माणसाशी हळूवारपणे बोलत असल्याचे पाहिले. तो माणूस रेणूला काही कागदपत्रे देत होता आणि रेणूने तिच्या पर्समधून काही पैसे काढून त्याला दिले. पण पूजाला तो माणूस कोण होता किंवा ती त्याच्याशी कशाबद्दल बोलत होती हे समजत नव्हते. पूजा मागे उभी राहिली. आता तिला खात्री पटली की काहीतरी गडबड आहे. तो माणूस नेमका कोण होता आणि तिने त्याला पैसे का दिले? ती विचार करत असतानाच रेणू आली आणि म्हणाली, पूजा, चला आता घरी जाऊया, आपण आज खूप खरेदी केली आहे. पूजा आणि रेणू घरी परत येताच सुनीलने लगेच रेणूला विचारले, मी सांगितल्याप्रमाणे सगळे काही केलेस का? पूजा घाबरली आणि विचारले, काय म्हणायचे आहे भाऊ तुला? काय करायचे होते? सुनील काही विचार करण्यापूर्वीच सुनील हसला आणि म्हणाला, माझी बहीण खूप विचार करते. तू सर्व काही सामान आणलेस की नाही ते विचारत होतो. जेवणानंतर सर्वजण आपापल्या खोलीत गेले. पण पूजा झोपू शकली नाही. तिचे मन एकाच गोष्टीवर अडकले होते. माझा भाऊ आणि वहिनी अचानक इथे कसे आले? आणि वहिनीने त्या माणसाला इतके पैसे का दिले? पूजाने ठरवले की तिच्या आईला काहीही सांगण्यापूर्वी आधी संपूर्ण सत्य शोधून काढावे लागेल. ती दार उघडून बाहेर आली. तिच्या आईच्या खोलीतील लाईट बंद होती. पण सुनील आणि रेणूच्या खोलीतून मंद हळू आवाज येत होते. पूजा त्यांच्या दाराकडे गेली आणि लक्षपूर्वक ऐकले. रेणू सुनीलला म्हणत होती, हे बघा सुनील, आपल्याला हे काम लवकर पूर्ण करावे लागेल. जर पूजाला संशय आला तर काय होईल हे तुम्हालाही माहीत आहे. सुनील म्हणाला, असे काहीही होणार नाही रेणू. मी आत्ताच आईला सांगितले आहे की मला कर्ज घेऊन नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तिची साक्ष खूप महत्वाची आहे. रेणू म्हणाली, सुनील, जर आईने जास्त विचार केला तर? सुनील रागाने म्हणाला, मग आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल. मला हे घर कोणत्याही किमतीत हवे आहे. पूजाचे हृदय धडधडू लागले. तर यासाठी हे दोघे आईला
घराच्या कागदपत्रांवर सही करायला लावण्याचा कट रचत आहेत. तिला काय करावे हे कळत नव्हते. जर तिने आईला आत्ताच सांगितले तर सुनील तिला पटवून देण्यासाठी काहीतरी वेगळे निमित्त करेल. पण जर तिने गप्प राहून वेळेची वाट पाहिली तर कदाचित आईच्या हातून घर जाण्याची शक्यता आहे. तिने स्वतःला शांत केले आणि विचार केला, आता मी त्या दोघांचे सत्य आईसमोर उघड करेन, पण कसे? दुसऱ्या दिवशी पूजा ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे गेली. तिच्या मनात एक प्रश्न येऊ लागला की सुनील म्हणाला की त्याची कंपनी खूप चांगली चालली आहे. तिने तिच्या संगणकावर सुनीलची कंपनी पटकन शोधली. काही सेकंदातच कंपनीची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसली. कंपनीचा नंबर स्क्रीनवर येताच पूजाने कंपनीशीच खात्री करून घेणे ठरवले. तिने स्वतःशीच विचार केला आणि दिलेल्या फोन नंबरवर कॉल केला. फोनच्या दुसऱ्या टोकावरून आवाज आला, हॅलो, एबीसी कंपनी, तुमची काय मदत करू शकते? पूजाने संकोचून विचारले, मला तुमच्या कंपनीत काम करणाऱ्या सुनील शेलारबद्दल जाणून घ्यायचे आहे. तो तुमच्या इथेच कामाला आहे ना आणि तो अजूनही तुमच्या कंपनीत काम करतो का? जसे तिकडून उत्तर आले ते ऐकून पूजाला तिच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले. सुनील शेलार? त्याने तर 2 लाख रुपये चोरले आहेत आणि पळून गेला आहे. जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर कृपया आम्हाला कळवा. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बाय द वे, तुम्ही कोण आहात? तुमचेही पैसे त्याने चोरले आहेत का? पूजाचे डोके सुन्न झाले. फोन जवळजवळ तिच्या हातातून पडला. कसे तरी तिने स्वतःला सावरले आणि फोन बंद केला. तिचे हृदय धडधडू लागले, नाही, हे खरे असू शकत नाही. माझा भाऊ हे कसे करू शकतो? तिच्या आईचा निरागस चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात होता. ती लगेच खुर्चीवरून उठली, संगणक बंद केला आणि ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना म्हणाली, मला घरी जायचे आहे. मला महत्त्वाचे तातडीचे काम आहे. पूजा पटकन ऑफिसमधून बाहेर पडली. तिचे मन भीतीने भरले. आईने घराच्या कागदपत्रांवर सही तर केली नसेल ना? नाही, मला लवकर घरी पोहोचावे लागेल. पूजा घरी येताच घरात शांतता होती. तिने तिच्या आईच्या खोलीत डोकावले. ती गाढ झोपेत होती. पूजाने तिच्या आईला उठवले आणि विचारले, आई, भाऊ आणि वहिनी कुठे आहेत? सुमित्राजीने उत्तर दिले, पूजा बेटा, काय झाले? ते त्यांच्या खोलीत असतील. आणि तू ऑफिसमधून इतक्या लवकर कशी आलीस? सुमित्राजीच्या आवाजात थोडीशी भीती होती. पूजाच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता पाहून तिचे हृदय धडधडू लागले. पूजाने तिच्या आईचा हात धरला आणि म्हणाली, आई, मी तुला सर्व काही सांगते. फक्त आत्ता काहीही विचारू नकोस. पण मग पूजाने तिच्या आईचे हात पाहिले. तिच्या बोटांवर शाई होती. आईच्या बोटावर शाई पाहून पूजाला धक्का बसला आणि म्हणाली, आई, सुनीलने काही कागदावर तुझ्या अंगठ्याचा ठसा घेतला होता का? सुमित्राजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, पूजा बेटा, सुनील मला काही कागदपत्रांवर सही करायला सांगत होता. पण मी त्याला नकार दिला. कारण मला आता कळले की त्याचे आणि रेणूचे वाईट हेतू आहेत. हे ऐकून पूजाला राग अनावर झाला. आता सुमित्राजींनाही समजले होते की हे दोघेही इथे प्रेम दाखवण्यासाठी नाही तर घर ताब्यात घेण्यासाठी आले आहेत. आई आणि मुलगी बोलत असताना अचानक पूजाच्या खोलीतून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. दोघीही घाबरल्या आणि पूजा खोलीकडे धावली. पूजाने दार ढकलले आणि आतले दृश्य पाहून तिला खूप भीती वाटली. तिने पाहिले की कपाट उघडे होते. सुनील आणि रेणूने पूजाच्या लग्नासाठी असलेले कपाटात ठेवलेले दागिन्यांचे बॉक्स घेतले होते. ते पाहून सुमित्राजींचे रक्त खवळले. एकही क्षण वाया न घालवता सुमित्राजींनी सुनीलचा हात धरला आणि त्याच्या गालावर जोरदार थाप मारली आणि म्हणाली, तुला लाज वाटली पाहिजे सुनील, हे सर्व करताना. सुमित्राजीचे डोळे अश्रूंनी आणि रागाने भरले होते. मी याच दिवसासाठी तुला वाढवले होते का? की तू तुझ्याच बहिणीचे दागिने अशा प्रकारे चोरण्याचा प्रयत्न करशील? सुनील स्तब्ध झाला. कदाचित पहिल्यांदाच त्याने त्याच्या आईला इतके रागावलेले पाहिले होते. रेणूने पटकन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, आई, तुम्हाला गैरसमज होत आहे. आम्ही फक्त दागिन्यांकडे अगदी सहजपणे पाहत होतो. बाकी काही नाही.
पूजाच्या डोळ्यात राग होता. सुनील भाऊ, तू थोडाही विचार केला नाहीस की हे दागिने माझ्या लग्नासाठी आहेत. आईने ते इतक्या कष्टाने बनवले आहेत. सुनीलला लाज वाटू लागली, पण तरीही तो स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. अरे पूजा, तू उगाचच लहान गोष्टीला मोठ्या डोंगराएवढी करत आहेस. आम्ही फक्त हे तुझे दागिने सुरक्षित आहेत की नाही ते पाहत होतो. सुमित्रा रागाने म्हणाली, जर तसे असेल तर तू आम्हाला न विचारता कपाट का उघडलेस? आणि तुला दागिने घेऊन पळून जाण्याची इतकी घाई का होती? रेणू अजूनही स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होती. नाही आई, आम्ही फक्त. पण सुमित्राजी तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली, थांब रेणू, तू एकही शब्द बोलू नकोस. मला सगळे समजले आहे. तुम्ही दोघेही इथे आमच्यासाठी नाही तर आमच्या घरासाठी आणि दागिन्यांसाठी इथे आला आहात. पूजा म्हणाली, आता सगळे स्पष्ट झाले आहे भाऊ. इतक्या वर्षांनी तू परत इथे येण्याचे खरे कारण हेच होते. सुनीलला आता त्याची कारणे चालणार नाही, त्याचे कोणतेही स्पष्टीकरण काम करणार नाही. हे लक्षात येताच त्याने निराशेने दागिन्यांची पेटी जमिनीवर फेकली आणि रागाने म्हणाला, हो बरोबर आहे. आम्हाला या दागिन्यांची गरज होती, पण तुला त्यांची किंमत नाहीये. आणि घर शेवटी माझे आहे आई, आणि म्हणूनच मी इथे आलो आहे. आई, तो माझा हक्क आहे. सुमित्राजी रागाने म्हणाल्या, नाही, हे घर आता तुझे नाही. सुनील, ज्या दिवशी तू तुझ्या आई आणि बहिणीचा विश्वासघात केलास त्याच दिवशी तुझे या घराशी असलेले नाते संपले. सुनीलला आता कळले की त्याचा प्लान उलटा झाला आहे. तो आणखी काही बोलण्यापूर्वीच त्याच्या आईने त्याच्या हातातून सर्व दागिने घेतले आणि कपाटात ठेवून कुलूप लावले. आणि सुनील आणि रेणूला रागाने पाहत म्हणाली, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा, नाहीतर मी पोलिसांना बोलावेन आणि ते तुम्हा दोघांसाठी चांगले होणार नाही. रेणूने सुनीलचा हात ओढला आणि म्हणाली, चला इथून जाऊया, आपल्याला त्यांच्याकडून काहीही मिळणार नाही. सुनीलने शेवटचे एकदा त्याच्या आईकडे पाहिले, पण सुमित्राजीने तिची नजर दुसरीकडे वळवली. रेणू आणि सुनील घाईघाईने घराबाहेर पडले. सुनील आणि रेणू निघून जाताच घरात एक विचित्र शांतता पसरली. पण ही शांतता आरामदायी नव्हती. ती एक खोल वेदना होती. सुमित्राजीच्या डोळ्यात अश्रू आले. पूजाने आईचा हात धरला आणि म्हणाली, आई, जे व्हायचे होते ते झाले. आपल्या दोघींसाठी हेच चांगले झाले आहे की हे दोघेही इथून निघून गेले. सुमित्राजी म्हणाली, पूजा बेटा, एका आईला तिच्या मुलामुळे कितीही दुःख झाले तरी त्याला असे जाताना पाहणे हे एक वेगळेच वेदनादायी दुःख असते. तिचा आवाज जड झाला. मग सुमित्राजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरले आणि म्हणाली, पण कदाचित हे बरोबर असेल. मी इतकी वर्षे माझ्या मुलाच्या परत येण्याची वाट पाहणे हे माझ्यासाठी मूर्खपणाचे होते. ज्या मुलाला माझ्या प्रेमाची कदर नाही तर मी त्याच्याकडून काय अपेक्षा करू? मग सुमित्राजी पूजाला म्हणाली, कदाचित तूच माझा खरा आधार आहेस पूजा. माझ्या मुलाकडून मला जे प्रेम अपेक्षित होते ते मला तुझ्यात सापडले. पूजाचे डोळे अश्रूंनी भरले, पण तिने जबरदस्तीने हसून सांगितले, आई, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. आता आपल्याला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही. सुमित्राजी म्हणाली, हो, आता या घरात फक्त प्रेम असेल, कपट नाही. पूजाने तिच्या आईचा हात धरला आणि म्हणाली, आता रडू नकोस आई. आजपासून आपण हे दुःख मागे ठेवू. सुमित्राजी म्हणाली, आता आपल्याला फक्त पुढे पाहायचे आहे, मागे नाही. आज एका आईमुलीचे नाते आणखी मजबूत झाले होते. नात्यांचा पाया फक्त रक्ताच्या नात्यांवर नाही तर विश्वास आणि प्रेमावर असतो. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.